हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता खूप सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेले आहे. गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला परत एकदा 3.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं छोटं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं छोटं बॉक्स तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं तिरपी रेष वळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं तिरपी रेष जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण अस्तरवरती जो गळा आहे इथं कट करून घ्यायचा आहे. खालचा जो त्रिकोणी शेप मधला आहे ते पण आपण इथं कट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तरवरती गळा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे आहे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस वरती टीप वगैरे टाकतो तेव्हा कपडा इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला टीप मारून घेऊया अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. बघू शकता आपली टीप वगैरे इकडे तिकडे झाली तर आपली फिनिशिंग बिघडते, म्हणून अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे गळ्याला. तर बघू शकता फिनिशिंगने आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर जो ब्लाउजचा गळ्याचा आतला कपडा इथं कट करून घ्यायचा आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे अगोदर आपण इथं गोलाकारचा वरचा गळा आपण कट करून घेऊया. त्यानंतर आपण जो खालच्या साईडला त्रिकोणी शेपचा गळा बनवलेला आहे ते पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे कापड. बघू शकता अशा प्रकारे आपण गळा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या आतल्या साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे जो त्रिकोणी शेपचा टोक आहे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं टोक जे आहे बाहेर काढून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा गळ्याला. अगोदर दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे फिनिशिंगनं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्यावर दाब टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर साईडला आपण टिप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला कमरपट्टी लावून घेऊया. 1.5 इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे. आपण इथं डबल फोल्ड करून खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर कमरपट्टी आपण इथं लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरपट्टीला ओपन करून इथं परत एकदा कमरपट्टीवर आपण इथं दाब टिप मारून घेणार आहोत. तर बघू शकता दाब टिप आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला 1/2 इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे.
बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एकीकडे मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता फिनिशिंग आपण इथं ब्लाउजचा गळा जो आहे तयार केलेला आहे. आता ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा प्रकारे त्रिकोणी शेप करून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. तर त्रिकोणी शेपमध्ये आपण तिथं डिझाईन जे आहे बनवून घेतलेला आहे. त्यानंतर परत एकदा दुसरा कपडा घेतलेला आहे 9.5 इंचाचा, रुंदी पण 9.5 घेतलेला आहे, उंची आपण इथं 11 घेतलेला आहे. त्यानंतर आपण वरच्या साईडला थोडं फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर टिप आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं छोटे छोटे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथं. बघू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं प्लेट्स छोटे छोटे मारून घ्यायचे आहेत सेम. तर एकीकडे आपण इथं प्लेट्स जे घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं प्लेट्स मारून घेऊया. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तर प्लेट्स टाकून आपण इथं पॅच जे आहे तयार करून घेतलेला आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित किती छान आपण इथं प्लेट्स घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या त्रिकोणी शेपमध्ये जो बनवलेला आहे आपण इथं अशा प्रकारे ठेवून आपण इथं टिप मारून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. कपडा आणि इकडे तिकडे हलणार नाही त्यासाठी आपण इथं साईडला पिन लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं टिप मारून घेऊया अगदी व्यवस्थित ठेवून. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर दुसऱ्या कोपऱ्याला पण आपण इथं टिप मारून घेऊया. बघू शकता किती सुंदर वाटत आहे आपला डिझाईन इथं. त्यानंतर त्रिकोणी शेपमध्ये आपण इथं डिझाईन बनवलेले ते पण आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडला गोल गळ्याला बघू शकता एक एक करून आपण इथं खालच्या साईडला लावून घेणार आहोत एकाच्या खाली एक. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे आता. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्रिकोणी शेपचा जो डिझाईन आहे आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं लेस लावून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेणार आहोत. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान वाटतो. बघू शकता अशा प्रकारे अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याला. तर गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता अशा प्रकारे लेस लावल्याने आपला गळा जो आहे किती उठून दिसत आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला दोरी ठेवून फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर सिंपल असं लटकन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. लटकनला ओपन करून घेऊया. बघू शकता सिंपल असं आपले लटकन इथं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घेऊया. तर बघू शकता सुंदर असा आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.